ही विधानसभेची निवडणूक जो आरक्षणवादी आहे, ओबीसीचा आरक्षणवादी असेल किंवा एसी एसटीचा आरक्षणवादी आहे किंवा मुस्लिम समूहामधला 5% आरक्षण पाहिजे असा जो मागतो त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा. मी महत्त्वाचं याच्यासाठी म्हणतोय, या विधानसभा लागण्या अगोदर सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला. त्या निर्णयामध्ये असं त्यांनी म्हटलंय की ओबीसीची जनगणना झाली नाही, त्याच्यामुळे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, स्वायत्त संस्था असतील, याच्यामध्ये ओबीसीची टक्केवारी किती ही माहिती नाही. तेव्हा सरसकट ओबीसीनं 27% आरक्षण देणं हे कायद्याला धरून नाही, म्हणून त्यांनी ओबीसीचं आरक्षण स्थगिती केलं हे लक्षात. जोपर्यंत जनगणना होणार नाही तोपर्यंत आरक्षण लागू होणार नाही अशी असणारी परिस्थिती.